ब्रेन ट्यूमर म्हणजे काय? मेंदूमध्ये पेशींची अनियमित वाढ होऊन गाठ तयार होते. त्याला ब्रेन ट्यूमर म्हणतो. तो सौम्य म्हणजे न कॅन्सर असलेला असू शकतो किंवा घातक म्हणजे कॅन्सरसुद्धा असू शकतो. मेंदूंच्या वेगवेगळ्या भागात होऊ शकतो. म्हणूनच त्याची लक्षणेही विविध असतात. ब्रेन ट्यूमरची काही लक्षणे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे डोकेदुखी. सकाळी उठल्यावर डोकेदुखीचा अधिक त्रास जाणवतो आणि ही डोकेदुखी सतत राहणारी असते आणि नेहमीच्या औषधांनी ही कमी होत नाही. झोपेतून उठवणारी किंवा खोकताना शिंकताना ही डोकेदुखी वाढतच जाते. त्याचप्रमाणे मळमळ आणि उलटी. विशेष कारणांशिवाय येणारी डोकेदुखीसोबत मळमळ आणि उलटी. दृष्टीची समस्या जसं की धूसर दिसणं, डबल दिसणं, डोळ्यांसमोर चमकणारे ठिपके यासारख्या समस्याही निर्माण होतात. त्याचप्रमाणे बोलण्यात आणि ऐकण्यातही अडचणी निर्माण होतात. कानात सतत गुंजनसारखा आवाज येतो किंवा आवाज नीट ऐकू येत नाही. बोलताना शब्द अडखळतात किंवा नीट उच्चार करता येत नाही. आकडी होते म्हणजेच हातपाय थरथरणे, शुद्ध हरपणे, अंग थरथरल्यासारखं होणे, बोलताना अडखळणे यासारख्या समस्या त्या रुग्णाला निर्माण होतात. त्याचप्रमाणे संतुलन बिघडतं, हालचालींमध्ये बिघाड होते, चालताना अडथळा निर्माण होतो, हातापायातील शक्ती कमी होते, शरीर सुन्न होतं, स्मरणशक्ती कमी होते, एकाग्रता कमी होते आणि महत्त्वाचं म्हणजे विस्मरणाचा धोका जास्त वाढतो. काही गोष्टी अचानक विसरल्या जातात. विचार करण्याची क्षमताही कमी होते. त्याचप्रमाणे निर्णय घेण्यातही अडचणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे माणसाच्या स्वभावामध्ये सुद्धा बदल होतो. जसं की त्या रुग्णाची चिडचिड वाढते, त्या रुग्णाला उगाचच उदासीनता आणि निराशा जाणवते, त्या रुग्णाची वागणूक ही आपल्याला आक्रमक वाटते, सतत झोप येते किंवा त्याला थकवा जाणवतो. त्याचप्रमाणे त्याला त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा नसल्यासारखं वाटतं. त्याचप्रमाणे शरीराच्या एका बाजूवरही परिणाम होतो. त्याचप्रमाणे एका हातात किंवा पायामध्ये अशक्तपणा जाणवतो. तसंच चेहऱ्याच्या एका बाजूला पण सुन्नपणा जाणवतो. ब्रेन ट्यूमरचा शरीरावर आणि कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. जसं की मेंदूमध्ये दाब वाढतो, डोकेदुखी, उलट्या, धूसर दिसणं, चालताना फिरताना बिघाड निर्माण होतो, संतुलन गमावलं जातं, रोजच्या कामात अडथळे निर्माण होतात, स्मरणशक्तीवरती परिणाम होतो, बुद्धीवर परिणाम होतो, विचार प्रक्रिया मंदावते, एकाग्रता कमी होते, निर्णय घेण्यात चूक होते, कामात किंवा व्यावसायिक कार्यक्षमता कमी होते, ऑफिसचं काम, गाडी चालवणं, वाचन, लेखन यामध्ये अडथळे निर्माण होतात. सामाजिक आणि वैयक्तिक जीवन. व्यक्तिमत्वामध्ये बदल होतात, चिडचिड वाढते, उदासीनता वाढते, यामुळे नातेसंबंधावर परिणाम होतात, शारीरिक हालचालींवर परिणाम होतात, हातापायात कमजोरी जाणवते, झटके येतात, हात अंग थरथर कापतं. ब्रेन ट्यूमर टाळण्यासाठी उपाय. ब्रेन ट्यूमर पूर्णपणे टाळता येतो असं ठाम सांगता येत नाही, पण धोका कमी करण्यासाठी काही गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. जसं की जीवनशैलीमध्ये बदल. यामध्ये तुम्ही संतुलित आहार घेऊ शकता. जसं की फळे, भाज्या, पूर्णधान्य, सुकामेवा यांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. जास्त मीठ किंवा प्रक्रिया केलेलं अन्न, जास्त तेलकट पदार्थ शक्यतो टाळा. पुरेसं पाणी प्या. शरीरातील टॉक्सिन्स कमी व्हायला मदत होते. दररोज 30 ते 45 मिनिटे व्यायाम करा. यामध्ये चाला, योग करा किंवा प्राणायाम करा. 7 ते 8 तासाची गाढ झोप घ्या. यामुळे मेंदू निरोगी राहतो. तसं की अपायकारक सवयी टाळा. धूम्रपान, मद्यपान बंद करा. तंबाखूचं सेवन करू नका. जास्त मद्यपान टाळा. जंक फूड, फास्ट फूड, पेये, साखर टाळा. मेंदूसाठी उपयुक्त अशा सवयी लावून घ्या. जसं की वाचन, कोडी सोडवणं, नवीन गोष्टी शिकणं. यामुळे मेंदू सक्रिय राहतो. ध्यान, योग, श्वसनाचे व्यायाम यामुळे ताण कमी होतो. पर्यावरण आणि तंत्रज्ञानाशी निगडीत काळजी. मोबाईल फोन कानाला चिकटून दीर्घकाळ बोलणं टाळा. शक्यतो समोरासमोर बोला. केमिकल्स आणि रेडिएशनच्या संपर्कात जास्त वेळ राहणं टाळा. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. डोकेदुखी, झोपेतील बदल, स्मरणशक्ती कमी होणं, झटकं येणं अशी लक्षणे दिसली तर त्वरित न्यूरोलॉजिस्टकडे जा.
MRI CT स्कॅन काढून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते निर्णय घ्या. मेन महत्त्वाचं काय तर ब्रेन ट्यूमरची लक्षणे वेळेवर ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळेत निदान झालं तर उपचार, शस्त्रक्रिया जसं की केमोथेरपी, रेडिएशन प्रभावी ठरू शकतात. निरोगी जीवनशैली ठेवल्याने धोका कमी करता येतो. तेव्हा आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून आपण असाध्य रोगांमधूनही बरं होऊ शकतो. यासाठी फक्त निरोगी जीवनशैली अंगीकारणं खूप गरजेची आहे. त्यासाठी शिस्त लावणं, आहार, विहार यांचं योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. तरच आपण हे सगळं करू शकतो, अन्यथा नाही.